आणखीन एक महत्त्वाची बातमी येते बीडमधून। महादेव मुंडे प्रकरणातले तपास अधिकारी पुन्हा एकदा बदललेत। सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना करणार आता महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास। आधी या प्रकरणाचा तपास अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षक अनिल चोरमली यांच्याकडे होता। दरम्यान महिनाभरात या प्रकरणाचे तपास अधिकारी हे 3 वेळेला बदलण्यात आलेले आहेत। महादेव मुंडे या प्रकरणामध्ये अर्थातच कुटुंबियांकडून न्यायाची मागणी होतीये, मात्र तपास अधिकारी बदलले जात आहेत। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडनं। स्वानंद, काय कारण आहे नेमकं वारंवार अशा पद्धतीने अधिकारी बदलण्याचं? प्रज्ञा, आपण बघितलं तर सुरेश धस यांच्या मागणीनंतर महादेव मुंडे खून प्रकरणाला तपास आला होता, तपासाला वेग आला होता आणि त्यानंतरच बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी जे अंबाजोगाईचे पोलीस उपाधीक्षक आहेत अनिल चोरमले यांच्याकडे हा तपास दिला होता। साधारण महिनाभर त्यांनी तपास केला आणि त्यानंतर काल सोमवारी पुन्हा एकदा या प्रकरणाचं जे अधिकारी बदलण्यात आले, जे गेवराईचे उपाधीक्षक आहेत राजगुरू यांच्याकडे हा तपास देण्यात आला होता। मात्र त्याला 24 तास न उलटत तेच आपण बघितलं तर पुन्हा काल रात्री उशिरा जे केजचे सहाय्यक पोलीस अधीक्षक आहेत कमलेश मीना यांच्याकडे हा तपास देण्यात आलाय। साधारण या महिन्याच्या 3 तारखेला जे महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत या उपोषणाला बसल्या होत्या आणि त्यांनी 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलेला बीडच्या पोलीस यंत्रणेला की तुम्ही या प्रकरणाचा जो योग्य तो छडा लावावा, अन्यथा मी पुन्हा उपोषण सुरू करेल। आता 3 तारखेला 1 महिना होतोय नव्हतोय, तेच मात्र 3 वेळा या महिनाभरात या संपूर्ण तपासाचे अधिकारी बदलण्यात आलेले। त्याचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाहीये। तर दुसरीकडे आता या प्रकरणाचा तपास किती झाला ही देखील माहिती समोर आलेली नाहीये आणि आता नेमकं मुंडे कुटुंब यावर काय करतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी स्वानंद।